पाडा या परिसरातील गोदरेज 11 या इमारतीला काल रात्री 10:30च्या दरम्यान आग लागली। धक्कादायक म्हणजे इमारतीच्या खालच्या मजल्यावर आग लागली असताना वरच्या मजल्यावर काही कामगार काम करत होते। याची त्यांना जाणीवच नव्हती की खालच्या मजल्यावर आग लागली आहे। आग लागल्याच्या घटनेपासून अनभिज्ञ असलेले कामगार आपल्या कामात दंग होते। यावेळी मग शेजारच्या रहेज विविएरा या इमारतीमधील सुरक्षा रक्षकांनी आग पाहिली आणि त्यांनी तातडीने कामगारांना कळवलं की आग लागली आहे। सुदैवाने अग्निशमन दलालाही लगेच बोलवण्यात आलं आणि त्यांनी या आगीवर नियंत्रण प्रस्थापित केलं। त्यामुळे पुढचा मोठा अनर्थ टळला, अन्यथा ही आग वाढत गेली असती आणि कर्मचाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता। या संपूर्ण घटनेबाबत गोदरेज 11 ही इमारत बांधणाऱ्या कंपनीशी आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण या घटनेमुळे निर्माणाधीन इमारतींमधल्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। आमच्या प्रतिनिधी सुष्मिता भदाणे पाटील यांच्याशी आपण सविस्तरपणे बोलूया। सुष्मिता, आपण काल रात्री 10:30 वाजता ही दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवली। आज सुद्धा सकाळी काय नेमकं घडलं ते सांगितलं आपल्या प्रेक्षकांना। या प्रकरणातलं, या घटनेतलं काय अपडेट आहे? खरं तर रात्री उशिरापर्यंत गोदरेज 11 या प्रोजेक्टमध्ये बांधकाम सुरू होतं। ज्या पद्धतीची माहिती समोर आली त्यानुसार साधारणपणे वेल्डिंगचं काम, कटिंगचं काम या ठिकाणी सुरू होतं आणि त्यामुळेच ही आग पकडलेली आहे। या आगीमुळे कुठलीही जीवितहानी झालेली नाही, कुठलाही धोका झालेला नाही, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर उशिरा पद्धतीने कामं चालत असतील तर त्याचा थेट परिणाम हा सर्वसामान्य जे तिकडचे रहिवासी आहेत त्यांच्यावरती होतो आणि त्याचबरोबर कामगारांच्या जीवाला सुद्धा धोका असतो आणि अशाच पद्धतीची घटना ही म्हणावी लागेल। समोर आपण बघतोय ही गोदरेज 11 ची इमारत आहे, आगरीपाडा पोलीस स्टेशनच्या अगदी बाजूला आहे। स्थानिकांनी अनेकदा या संपूर्ण परिसरामध्ये हे बांधकाम सुरू असल्याने त्रास होत असल्याचं म्हटलेलं होतं, परंतु जे नियम आहे त्यानुसार केवळ 10 वाजेपर्यंत हे बांधकाम तुम्ही करू शकतात, परंतु 10 वाजेनंतरही या इमारतीमध्ये काम का सुरू होतं असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जात आहे। आणि अशा पद्धतीच्या घटना मुंबईमध्ये सर्रास घडत असल्याचं सुद्धा आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतं। अनेक ठिकाणी बांधकामं ही राजरोसपणे सुरू असतात आणि त्याचा त्रास नाहक स्थानिकांना सुद्धा होत असतो आणि अशाच पद्धतीनं ही घटना जी काल घडलेली आहे त्यामध्ये आपण जर बघितलं आगीचे लोट आपल्याला काल रात्री पाहायला मिळत होते, परंतु जो प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे तो म्हणजे वेळ मर्यादा संपल्यानंतरही जर अशा पद्धतीनं बांधकाम चालू असेल, कर्मचारी कामगार काम करत असतील तर याच्यावरती अंकुश नेमकं ठेवणार कोण, हाही प्रश्न या निमित्तानं अधोरेखित होतो। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद सह सुष्मिता भदाणे पाटील, न्यूज 18। नक्की सुष्मिता, जसं तुम्ही सांगितलं की 10:30 पावणे 11च्या दरम्यान सुद्धा काम सुरू होतं। वेल्डिंगचं काम का असेना, आवाज नसलेलं काम का असेना, पण काम करू नये रात्रीच्या वेळी असा एक नियम आहे आणि तो नियम इथे तुडवला गेलेला दिसला।